Hi, welcome to grade 5th CBSE ऑल सब्जेक्ट बाय सविता फावडे. तर मुलांनो, आजच्या मराठीच्या तासामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. इयत्ता 5वीचे मराठी सुलभ भारती. आज आपण अभ्यासणार आहोत नवीन धडा दुसरा, हत्तीचे चातुर्य. खूप मजेशीर आणि गमतीची आहे. चित्रांवरून आपल्याला धडा शिकायचा आहे. तर चला, सगळे तयार आहात ना? छान, व्हेरी गुड. तर मुलांनो, पान नंबर 2 उघडा. धडा आहे दुसरा. धड्याचे नाव आहे हत्तीचे चातुर्य. तर मुलांनो, ही एक चित्ररूप गोष्ट आहे. चित्रांवरून आपल्याला धडा शिकायचा आहे. तर इथे पहा, तुम्ही पहिल्यांदा पहा, ऐका आणि वाचा. अशा पद्धतीने आपल्याला या स्किलमध्ये, कौशल्यांमध्ये हा धडा शिकायचा आहे. पहिल्यांदा पाहायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं एकदम बारकाईने. काय दिलेलं आहे इथे तुम्ही बघताय, खूप सारी चित्र दिलेली आहेत. आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या चित्रामध्ये काय आहे. तुम्ही देखील सांगायचे आहे मी प्रश्न विचारल्यानंतर, आणि तुम्ही स्वतः देखील वाचायचे आहे. अशा पद्धतीने आपण हा धडा शिकणार आहोत. तर चला पहा, आता तुम्ही एकदम बारकाईने प्रत्येक चित्राचं निरीक्षण करायचं आहे. तर तुम्ही आता इथे पहिल्यांदा पाहाल, खूप सारी चित्र दिलीत. फक्त ही जी लाईन आहे एवढीच चित्र तुम्ही बघून घ्या. पहिल्यांदा एकदम बारकाईने निरीक्षण करायचे. लिसन, एकदम बारकाईने ऑब्झर्वेशन करायचे. ओके. तर तुम्ही पहिल्यांदा बघाल, इथे काही मुले खेळत आहेत. किती मुले आहेत? खूप छान, 2 मुले आहेत. काय खेळत आहेत? फुटबॉल खेळत आहेत. त्याच्या खाली हा शब्द लिहिलेला आहे, मुले. हो की नाही? आता दुसरं चित्र आहे. कोण सांगेल कसलं चित्र आहे? व्हेरी गुड, फुटबॉल. आवडतो ना तुम्हाला खेळायला? खूप छान. खेळ खेळणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर या चित्राच्या खाली इथे दिलेलं आहे फुटबॉल. आता तिसरे चित्र आहे, त्याचे निरीक्षण तुम्ही करायचे आहे आणि मला सांगायचं आहे काय आहे, कसलं चित्र आहे. खूप छान, 2 ससे दाखवले आणि खाली हा शब्द लिहिलेला आहे ससे. हो की नाही? काय बोलतात सशाला इंग्लिशमध्ये? रॅबिट. व्हेरी गुड. आणि मग पुढचं चित्र आहे, ओळखा बरे कसलं चित्र आहे. थोडं कन्फ्युजन आहे? ठीक आहे. आता खाली एक शब्द दिलेला आहे, प्रयत्न करा वाचायचा. खड्डा. हो की नाही? म्हणजे रस्त्याला खड्डा पडलेला आहे, होल आहे मोठं. पडतायत ना खूप सारे खड्डे पावसाळ्यात. गाड्या जाऊन येऊन रस्त्यावरती रस्ते खड्ड्यांचे बनत आहेत. तर असाच रस्त्यावरती खड्डा आहे. आता पुढचे चित्र कसले आहे, काय आहे? इथे देखील तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही खाली जो शब्द दिला आहे तो वाचू शकता. फळी. फळी आहे. पहिल्यांदा भांडे लावायला फळ्यांचीच रॅक बनवली जायची. हो की नाही? फळी, लाकडाची फळी आहे. या फळीपासून दरवाजा, टेबल, खूप सारे फर्निचर बनतात. तर चला पुढचं चित्र. हो, हुशार आहात तुम्ही सगळे, लगेचच लक्षात आलं ना. हत्ती. आपल्या धड्याचे नाव देखील आहे हत्तीचे चातुर्य. म्हणजे काय हत्तीने चातुर्य दाखवले ते आपल्याला ह्या धड्यातून शिकायला मिळणार आहे. तर चला, आपण बघितली चित्र. इथे काही 2 मुले फुटबॉल खेळत आहेत. इकडे बॉल आहे, तो हा फुटबॉल ते खेळतात. हा आहे फुटबॉल. इथे आहे 2 ससे. आता इथे आहे खड्डा. ही आहे एक फळी, लाकडाची फळी आहे ती. आणि हा आहे हत्ती. आता या चित्रांवरून एक गोष्ट बनणार आहे. तर या चित्रांवरून ही चित्रे थोडीशी डीपमध्ये, म्हणजे थोड्याशा मोठ्या रूपात, अजून थोडीशी चित्र त्याच्यामध्ये घालून मोठ्या चित्रांमध्ये दाखवलेले आहेत. हो की नाही? विस्तारून, थोडक्यात. ओके, डीपमध्ये.
तर चला आता खाली दिलेलं आहे पहा. इथे देखील पहिल्यांदा पहा म्हणजे प्लीज ऑब्झर्व ऑल पिक्चर्स. ओके, तर तुम्ही पहा आणि सांगा. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघायचं आहे, म्हणजेच निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्या चित्रामध्ये काय आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. म्हणजे सांगा. अशा पद्धतीने एक गोष्ट तयार होणार आहे. मुलांना माहिती तुम्हाला. तर चला सुरुवात करूयात. कोण सांगेल मला पहिल्या चित्रात काय आहे? चला पटापट हात वर करा. व्हेरी गुड. तर इथे एक मुलगी दिसते, हो की नाही? शाळेत जाणारी गर्ल आहे ही. आता इथे 3 ससे दिसतात, हो की नाही? हा फुटबॉल आहे आणि इथे ही 2 मुले आहेत. म्हणजे ही 2 मुले फुटबॉल खेळतात. हे चित्र आहे पहिलं. हे ससे, इथे 3 ससे दिसत आहेत आणि ही मुलगी तर इकडे नव्हती, म्हणजे एक्स्ट्रा आली, हो की नाही? जास्तीची आली ह्या पिक्चरमध्ये. तर आता याच्यावरून आपण सांगू शकतो, एका मैदानात 2 मुले फुटबॉल खेळत होती आणि शाळेचं मैदान आहे असं समजा, की इथून ही शाळेची मुलगी देखील चालली आहे ना, ती देखील काहीतरी खेळत असेल, हो की नाही? किंवा ती देखील यांच्यासोबत खेळत असेल. म्हणजे काही मुले फुटबॉल खेळत होती. मुले मुली, हो की नाही? तुम्ही सगळेजण एकत्र खेळता ना ग्राउंडवरती, तर तशाच पद्धतीने हे खेळत असतील, हो की नाही? म्हणजे आपण असं बोलूयात की शाळेच्या मैदानावरती, शाळेचं नाव देखील तुम्ही काही सांगू शकता किंवा शारीरिक शिक्षण किंवा पीटीच्या किंवा पीच्या लेक्चरला मुले आणि मुली फुटबॉल खेळत होते शाळेच्या मैदानात, हो की नाही? आणि बाजूलाच जंगल होतं, छोटंसं तळं होतं. तिकडून काही प्राणी कधी कधी यायचे शाळेच्या बाजूला. तर असे त्या दिवशी 3 ससे मुले कशी फुटबॉल खेळतात ते बघत होती. तुम्ही बघतायत ना. तर चला आता दुसऱ्या चित्रामध्ये, हे आहे दुसरं चित्र. तुम्ही इथे चित्राचे नंबर बघाल. इथे कोपऱ्यात 1 नंबर दिला, इथे 2 नंबर दिला, म्हणजे हे दुसरं चित्र आहे. दुसऱ्यांदा याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं आणि सांगायचं काय आहे त्याच्यामध्ये. आता मुलांचा शारीरिक शिक्षणचा खेळाचा तास संपला, पीचा तास संपला, पीटीचा. आणि मग ही जी ससे होती यांनी बघितलं होतं मुलांना, ही काहीतरी वस्तू आहे, याच्यासोबत ते खेळत होते. म्हणून ते देखील आले आणि उत्सुकतेने ते देखील त्याला हात लावायला लागले, पाय लावायला लागले. हात लावला, एका सशाने हात लावून बघितला, एका याने लावून बघितला, तो बॉल हलला. थोडासा बॉल हलका असतो ना, थोडासा त्याला हात लावला, टच केला तर तो इकडे तिकडे होतो, हलतो की नाही? त्यांना सरप्राईज, त्यांना काहीतरी काय आहे बाबा, हे हलतंय असं का, गोल गोल फिरतंय, मजा येते. मग त्यांनी इथे ऑब्झर्वेशन केलं होतं ना, की मुले याला पाय मारत होते, मग तो इकडे तिकडे पळत होता, त्याच्या मागे मुले पळत होते. त्याच्यामुळे हे ससे देखील तसंच खेळायला लागले. त्याला पाय मारायचे, हात मारायचे, इकडे तिकडे, बॉल गेला की दुसरा पळत जायचा, असे ते तिघेजण खेळत होते. आता हे आहे तिसरे चित्र. तर आता तुम्ही बघाल, आपण पहिल्यांदा तिथे बघितलं, पहिल्यांदा इथे मुले फुटबॉल खेळत आहेत. हा फुटबॉल आहे, इथे ससे आहेत, हो की नाही? आणि हा खड्डा. तर हा खड्डा आता तिसऱ्या चित्रात आलेला आहे. तर तो जो मैदानात कडेला खड्डा होता, काहीतरी कामानिमित्त तो घेतलेला असेल किंवा चुकून तर होणार नाही, पण काहीतरी काम करताना, पाईपलाईन करताना खोदकाम केलं असेल, किंवा मग बोरिंगचा असेल, काहीतरी काम करण्यासाठी तो, किंवा मग एखादी गाडी तिथे खचली असेल आणि खड्डा झाला असेल. तर एक खड्डा होता तिथे आणि त्या खड्ड्यामध्ये गेलेला आहे हा फुटबॉल. आणि आता ससे निराश झालेत आणि डोकून बघतायत. आता कानाला हात लावतायत, डोक्याला हात लावतायत. आता काय करायचं विचार करतायत. आता पुढचं चित्र आहे चौथे. हे आहे चौथे चित्र. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आता सशांनी काहीतरी प्रयत्न केला आहे. तुम्हाला इथे दिसतंय लाकडाची फळी. मग आता त्याच्यामध्ये काहीतरी घालूयात आणि त्या बॉलला पण, फुटबॉलला वरती काढूयात, ती जी वस्तू खाली गेली आहे म्हणून ते प्रयत्न करत होते, हो की नाही? आता या सशांचे हात तर एवढे मोठे नाहीत की ते खाली घालतील आणि हाताने तो वर त्यांना काढता येईल. आणि आता आपण हे सांगू नाही शकत आहे की खड्डा किती मोठा आहे किंवा काय. तर ते प्रयत्न करत होते त्या फळीने काढायचा.
पण काही तो निघाला नाही, हे आपल्याला दिसतंय. तर आता पुढचे आहे 5वे चित्र, हो की नाही. तर इथे आपल्याला दिसते एक हत्ती आहे, जो इकडे आपण बघितलं ना, हत्ती आहे. आणि मग आता ससे काहीतरी प्रयत्न करतात बाजूला जंगलातून. मग यांनी काहीतरी आवाज केला असेल सशांनी, किंवा हत्तीला बोलवलं असेल जाऊन. ओके, हत्ती मोठा प्राणी आहे की नाही. काहीतरी हत्ती दादा आमचा बॉल गेला आहे, तो दे ना काढून. मग हत्ती आला आणि हत्ती काय करतोय, हत्तीला मजा येते सोंडेत पाणी धरून खेळायला, हो की नाही. मग त्याने सोंडेत पाणी आणलंय आणि त्या खड्ड्यात टाकलंय. तुम्हाला कावळ्याची गोष्ट आठवते का, तहानलेला कावळा, थर्स्टी क्रॉ, की कसा तो खूप तहानलेला असतो, उन्हात इकडे तिकडे भटकतो. मग एका घागरीत त्याला मडक्यात थोडंसं पाणी दिसतं, पाणी तर तळालं असतं. आता काय करायचं, मग आता बुद्धी चालवली तर, म्हणजे प्रयत्न केला तर देवसुद्धा साथ देतो, हो की नाही. तुम्ही प्रयत्न करा, मी तुमच्या पाठीशी आहे, भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे. किंवा प्रयत्न करा, प्रयत्न केला की यश तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून अभ्यास करत राहा. तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढे तुम्हाला चांगले मार्क्स पडणार, हो की नाही. म्हणून मग कावळ्याने काय केलं होतं, आजूबाजूचे खडे होते, काय विचार केला त्याने, एक खडा घेतला, पाण्यात टाकला, पाण्याचा एक थेंब वरती उडाला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, एक खडा टाकल्यानंतर एक थेंब उडाला म्हणजे पाणी थोडंसं वरती येतं आहे, मला तर हे पाणी प्यायचं आहे. मग त्याने काय केलं, ते बाजूचे खडे टाकत राहिला. आता एवढासा कावळा एका वेळेस एकच खडा आणू शकत होता, पण तो कावळा थकला नाही. एक एक करून खडा तो घागरीत टाकत राहिला, पाणी वरती येत राहिलं. आणि मग पाणी वरती आलं, त्याने पाणी पिलं आणि आनंदाने तो उडून गेला. असं आहे की नाही तहानलेल्या कावळ्याची गोष्ट, थर्स्टी क्रॉ. तसाच इथे देखील या हत्तीने थोडं थोडं पाणी त्याच्या सोंडेत आणलं, हो की नाही. तळं होतं ना बाजूला, आपण बोललो अगोदरच, त्या तळ्यातून पाणी आणलं त्याने आणि त्या खड्ड्यामध्ये तो टाकत राहिला. त्याने पाणी टाकलं, बॉल थोडासा वरती आला, बॉल तर हलका आहे, पाण्यावर तरंगतो. त्याच्या लक्षात आलं आणि मग तो खड्डा त्याने पूर्ण पाण्याने भरला, तसा तो फुटबॉलवरती आला. आणि हे चित्र मात्र त्यांनी दिलेलं नाही आहे. आता शेवटी या 6व्या चित्रात काय झालं असेल याचा विचार करून तुम्ही इथे काढायचं. तर ही हिरवळ झाडे झुडपे ही काढायची इथे. आता इथे कलर देखील तुम्ही देऊ शकता चित्राला. आवडतं ना तुम्हाला रंग द्यायला, चित्र काढायला, चित्रकला, व्हेरी गुड, सर्वांनाच आवडते. तर चला, मग हे चित्र तुम्ही काढायचं आहे, हा तुमचा होमवर्क आहे, अभ्यास आहे, हो की नाही, गृहपाठ. मग इथे झाडे झुडपे तुम्ही काढू शकता. आणि मग झाडे इथे तुम्ही काढली, तर मग इथे हे ससे काढायचे. म्हणजे इथे काय झालं असेल, आता या हत्तीदादाने इथे पाणी टाकलं, आता पाणी टाकल्यानंतर बॉल आला असेल वरती, म्हणून या खड्ड्यात तुम्ही बॉल दाखवायचं आहे, बाजूला इथे पाणी दाखवायचं, हत्तीदादा बॉल पकडतोय आणि यांना देतोय असं दाखवायचं. हे ससे काढायचे, किती खुशीने ते टाळ्या वाजवत आहेत, हत्तीदादाला थँक्यू बोलत आहेत, आणि हत्तीदादा खुशीने त्यांना हा खुश होऊन बॉल पकडून त्यांना देतोय. अशा पद्धतीने इथे तुम्ही चित्र काढायचं आहे आणि रंग देखील द्यायचा आहे. तर कशी वाटली गोष्ट मुलांनो? तर अशा पद्धतीने स्वतः प्रयत्न करायचा आणि नाही जमलंच तर मोठ्याल्यांची देखील मदत घ्यायची. पण अभ्यास देखील करायचा आणि खेळायचं देखील. तर चला, अशा पद्धतीने आपला धडा संपलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला आवडला असेल, हो की नाही आवडला ना. तर चला आता स्वाध्याय देखील बघूया, प्रश्न उत्तरे. पहिला प्रश्न आहे, सुरुवातीला दिलेल्या चित्रांखालील नावे सांगा. आता पहिल्यांदा जी चित्रे दिलीत त्याच्या खाली नावे आहेत, ती ऑलरेडी आपण बघितलीत, नावे सांगायला सांगितलीत. मुले, फुटबॉल, ससे, खड्डा, फळी आणि हत्ती अशी. तर आता आणि मुलांना तुम्हाला याच्यासाठी काही कठीण प्रश्न वाटत असतील, फुटबॉल म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, ससे माहिती आहेत, खड्डा म्हणजे होल, जमिनीला काही भाग खचलेला असतो त्याला बोलायचं. आणि हत्तीला काय बोलतात? हत्तीला समानार्थी शब्द गज, इंग्लिशमध्ये एलिफंट. आता हे हत्तीचे चातुर्य म्हणजे काय? हुशारी, क्लेवरनेस, हो की नाही. म्हणजे तुम्हाला ग्रामरमध्ये समानार्थी शब्द येऊ शकतात किंवा मराठी शब्द इंग्लिशमध्ये लिहून दाखवा येऊ शकतं. जसं की हत्ती म्हणजे समानार्थी शब्द हत्तीला
गज आणि इंग्लिशमध्ये बोलायचं एलिफंट, ELEPHANT एलिफंट. आणि चातुर्य हा कठीण शब्द तुम्हाला वाटत असेल, तर चातुर्य म्हणजे काय? हुशारी, हत्तीची हुशारी. हुशारीने त्याने कसा खड्ड्यामध्ये पाणी भरलं आणि चेंडू हा फुटबॉलवरती आला की नाही. हुशारी म्हणजे काय? क्लेवरनेस, CLEVERNESS. आणि मुले म्हणजे काय? बालके, चिल्ड्रन. ओके नाही, मुले म्हणजे मुले, गर्ल, बॉय सगळे आले त्याच्यामध्ये. आणि खड्डा म्हणजे जमिनीचा काही भाग खचतो त्याला खड्डा बोलायचं, किंवा होल, HOLE. ओके. आता ही फळी आहे, तर फळी म्हणजे लाकडाचा तुकडा येतो, सपाट आणि थोडासा मोठा, अ पीस ऑफ वूड. आता युक्ती, की यांनी देखील एक युक्ती केली की ती फळी घ्यायची आणि खड्ड्यात घालून बघायचं फुटबॉल काढायला. आता हत्तीने देखील एक युक्ती केली. खरे हत्तीचे चातुर्य म्हणजे हत्तीनेच केलेली युक्ती आहे, हो की नाही. त्याची आयडिया, युक्ती म्हणजे आयडिया. त्याने पाणी आणलं आणि तो पाण्याने खड्डा भरला आणि फुटबॉलवरती आला. युक्ती म्हणजे कल्पना, आयडिया, आयडियाची कल्पना, कल्पना, IDEA, आयडिया, हो की नाही. म्हणजे काहीतरी असं करायचं की आपलं काम झालं पाहिजे, हो की नाही. म्हणजे असा फुटबॉल पाणी टाकून खड्ड्यात वरती आला. पुढे आता हे निराश झालेत ना इथे. निराश म्हणजे काय? उदास, नर्वस, NERVOUS. ओके. आणि इथे झालेत खुश. खुश म्हणजे काय? आनंदी, खुशी, हॅपीनेस, HAPPINESS, हॅपीनेस. तर चला मुलांनो, अशा पद्धतीने तुम्ही ही गोष्ट लिहून काढू शकता. आणि तुम्हाला एक छानसा होमवर्क देते. तुम्हाला चित्र काढायला, रंगवायला आवडतं ना, तर तुम्ही एक छानसं हत्तीचं चित्र काढायचं आहे, ओके मुलांनो. आणि इथे पण चित्र काढायचं आहे. शेवट कसा झाला असेल या गोष्टीचा, या धड्याचा, ती आयडिया कल्पना करून तुम्ही इथे चित्र काढायचं आहे आणि रंगवायचं देखील आहे. तर चला आता प्रश्न आहे 2. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. तर तेच बोलून आपण हा धडा शिकलो. गोष्ट आपली बनवली आपण हत्तीचे चातुर्य. हत्तीने चातुर्याने कसा फुटबॉल काढला. पहिल्यांदा मुले कशी खेळत होती, नंतर ते पाहून मग ससे कसा खेळायला लागले, नंतर मग फुटबॉल गेला खड्ड्यात म्हणजे होलमध्ये. आता तो काढायचा कसा ते उदास झाले. मग त्याने फळीने प्रयत्न केला काढायचा, हो की नाही. नंतर मग यांनी हत्तीला बोलवलं आणि हत्तीदादाने युक्ती केली आणि खड्ड्यात पाणी भरलं आणि फुटबॉल वरती आला. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक चित्राची माहिती इथे लिहू शकतो. तर हा तुमचा देखील होमवर्क आहे. तर चला प्रश्न आहे 3. चित्रे पहा, कोण ते सांगा. खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे कोण? ससे. सशांना मदत करणारा हत्ती. प्रश्न आहे 4. गोष्टीत शेवटी काय झाले असेल ती कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काढा. काय झाले असेल शेवटी? आता हत्तीदादाला बोलवले त्यांनी. हे चित्र आता आपण अशा पद्धतीने इथे काढलेलं आहे. तर ससे खुश झालेत. हत्तीदादाने पाण्याने हा खड्डा भरला, फुटबॉलवरती आलाय आणि फुटबॉल पकडून तो देतो त्यांना आणि ससे आनंदाने उड्या मारतायत. अशा पद्धतीने शेवट झाला असेल की नाही आनंदाचा. म्हणजे हत्तीचे चातुर्य आपल्याला या धड्यातून पाहायला मिळते. तुम्ही देखील कधीही थकायचं नाही अभ्यास करायचा. एखादा टॉपिक तुम्हाला हार्ड वाटत असेल तर तुम्ही मदत घेऊ शकता. युअर टीचर्स, युअर पेरेंट्स, ओके, मोठ्यांची मदत घेऊ शकता. आणि एक काही ना काही युक्ती करून तुम्ही कुठलंही मोठं ॲन्सर असेल, थोडं कन्फ्युजन वाटत असेल तरी देखील काही युक्ती करून ते तुम्ही लक्षात ठेवू शकता, हो की नाही. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, तुम्हाला एक युक्ती सांगते की जे आपले महिने आहेत 12 महिने, तर कुठला महिना किती दिवसांचा असतो कसं लक्षात ठेवायचं?
तर हे आपले हा वरचा भाग म्हणजे 31, खालचा भाग म्हणजे 30. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अशा पद्धतीने लक्षात ठेवायची, हो की नाही. तर त्याला देखील बोलतात एक युक्ती. म्हणजे प्रत्येक गोष्टीत युक्ती वापरली तर प्रत्येक गोष्ट सोपी होऊन जाते, हो की नाही. तर चला पटापट आपण पुढचे प्रश्न पाहून घेऊयात, प्रश्नांची उत्तरे. प्रश्न आहे 4. गोष्टी शेवटी काय झाले असेल ती कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटी चित्र काढायचं. चित्र काढायचं आहे आणि गोष्टीत काय झाले ते आपण पाहिले आहे, ते तुम्ही लिहून काढा. काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहून दाखवेल, ओके. प्रश्न आहे 5. सर्व चित्रे पहा व गोष्ट सांगा. आता ही सर्व चित्रे आपण पाहिली आणि आपण एक गोष्ट बनवली. तशाच पद्धतीने तुम्ही देखील ती बनवायची आहे आणि लिहायची आहे एकदम साध्या सोप्या वाक्यामध्ये. प्रश्न आहे 6. घ, ठ, थ, प या अक्षरांपासून चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यासारख्या इतर अक्षरांपासून तुम्हाला वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा व चित्रे काढा. इथे आहे घ, हो की नाही. घ पासून आपण बोलू शकतो घर, हो. आणि हे आहे फळ, हो की नाही. हा आहे थ. आणि याच्यापासून चित्रे देखील बनवलेली आहेत, हो की नाही. चित्रांवरून किंवा नंबरवरून चित्र काढता येतात, हो की नाही. A to Z अल्फाबेटवरून आपले क पासून न्य पर्यंत व्यंजन स्वर प्रत्येक अक्षरावरून चित्र काढता येतात. इथे आहे प, हो की नाही. तर इथे पहा, शब्द ओळखा व कार्डावर लिहा. तर मुलांनो, तुम्हाला जे चित्र आवडतं, जसं की घ वरून तुम्ही घर काढू शकता, ठ वरून ठसा काढू शकता. आता हे तुम्ही एक लिंबू देखील म्हणू शकता, हो की नाही. आता या थ वरून याला चोच काढली, पाय काढलेत खाली, हा पण एक पक्षी झाला आहे. थ वरून थवा, हो की नाही. आता प वरून पतंग काढू शकतो आपण, हो की नाही. अशा पद्धतीने तुम्ही वेगळे वेगळे चित्र काढू शकता. आता इथे खाली आहे शब्द ओळखा व कार्डावर लिहा. तर वे मध्ये आहे ग, इथं खाली ळा आहे, इथे ब आहे, तर ळा आहे. तर आपल्याला शब्द बनवायचे. हा मधला शब्द मध्ये आला पाहिजे. ग, वेगळा, बगळा. हे पहा, इथे वेगळा आणि बगळा अशा पद्धतीने आपल्याला शब्द बनवायचे आहेत. इथे मांजर, गाजर. इथे होतो शब्द मगर, तगर. इथे होतो कडक, इथे लिहिला भडक, इथे लिहिला भडक. तर अशा पद्धतीने छान असे शब्द आपण बनवू शकतो. सामान, हो की नाही. आपलं सामान असतं ना, आपण घर शिफ्ट केलं किंवा आपण बाजारातून काही वस्तू आणल्या तर सामान आणलं असं आपण बोलतो. कमान, कमान. इथे शब्द तयार होतो. मध्ये टा ठेवायचा आहे. वाटाणा, फुटाणा. छान आहे ना रायमिंग. वाटाणा, फुटाणा. आकाश, प्रकाश. फाटके, तुटके. अशा पद्धतीने छान शब्द तयार झालेले आहेत. तर याच धड्यावरून आपण काही अक्षरांवरून एक ॲक्टिव्हिटी घेऊयात. आता आपण इथेच थांबूयात, नाहीतर खूप मोठा होईल आपला हा मराठीचा तास. आणि पुढच्या वेळेस नक्कीच आपण ज्यावेळेस थोडासा वेळ असेल त्यावेळेस आपण काही अक्षरांवरून शब्द बनवूयात छान छान आणि आपली शब्दसंपत्ती मराठीची वाढवूयात. तर मुलांनो, मला आशा आहे की हा धडा तुम्हाला आवडला असेल आणि पुढच्या मराठीच्या तासाला आपण शिकणार आहोत धडा 3, खेळूया शब्दांशी. तर चला मुलांनो, तोपर्यंत अभ्यास करा. पुन्हा भेटूयात लवकरच.